मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. या देशामध्ये काय झालंय तुम्हाला ठाऊक आहे? म्हणजे चांगल्या लोकांची चर्चा आजकाल होतच नाहीये. जी होतीये ती विदूषकांची होतीये, गंमत करणाऱ्यांची होतीये, कॉमेडियनची होतीये, फेकमफाक करणाऱ्यांची होतीये. म्हणजे वाटेल तसं फेकणारी माणसं यात विद्वान आहेत. म्हणजे उगाच असं गूढ अद्भुत रम्य बोललं ना की ती विद्वान असतात. एक नाही तर केजरीवाल सारखी, इसमें गडबड है, इसमें घपला है, सही नहीं हो रहा है, हे बरोबर होत नाहीये असं म्हणणारी माणसं विद्वान असतात. म्हणजे तुम्हाला जर या जगात विद्वान व्हायचं असेल ना तर समोरच्याला मूर्खात काढा किंवा चुका काढा, तुम्हाला लोक विद्वान समजतात. आता अशा विद्वानांची चर्चा इतकी होतीये की ती एक हुसेन दलवाई नावाचं, नशीब आता हे चालू आहे, कुर्बानी व्हायची दिवस नाही चालू, नाहीतर मी बोकड म्हणालो असतो. ते हुसेन दलवाई म्हणाले की मनुस्मृतीचा विषय झाला आणि त्याच्यावर काय टीव्हीवर चर्चा झाडायला लागल्या. कोण दलवाई, काय माहित असलेल्या विषयावर बोलतोय का? त्याला मनुस्मृती हा शब्द नीट पुन्हा पुन्हा म्हणतात, 4दा म्हणायला लावलं तर 2दा चुकल, पण तरी त्याच्यावर चर्चा. तशी चर्चा झाली त्या अजून एका विदूषकाची. विदूषक हा शब्द अनपार्लमेंटरी नाही आहे. कॉमेडियन या शब्दाचा अर्थ विनोद करणारा, हसविणारा, आणि हसविणारा विदूषक असतो. त्या विदूषकाची चर्चा सुरू आहे. तो विदूषक म्हणजे कुणाल कामरा. याला नाव घेणं अवघड आहे. काय कुणाल कमरा म्हणायचं का कामरा म्हणायचं मला माहित नाही, पण त्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यांनी बोललेलं शिंदेच्या सेनेला आवडलं नाही. त्यांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली, पार हाणून टाकला, आणि तो काय तामिळनाडूत गेला म्हणे. मग त्यानं अजून काही गाणे केले, त्याने काहीतरी गाणं म्हटलं, पण हे गाणं शिंदेच्या नावाचं कसं नव्हतं याचा खुलासा करायला आदित्य ठाकरे. बर, त्या गाण्यातल्या एका ओळीत म्हणजे तो शेवटी म्हणतोय, परिवारवाद का विरोध करने गए और बाप चुरा लिया, तीर कमान मिला. तर त्याचा खुलासा करतायत त्याच्यामुळं आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंना म्हणायचं आहे की याने नावच घेतलं नव्हतं, शिंदे स्वतःलाच गद्दार म्हणून घेत आहेत. जरा ऐका. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं. पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे, आपला बॉस चोर आहे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहित नाही. ऐकलं? आता मी तुम्हाला तुकड्यात तुकड्यात ते गाणं ऐकवतो, आणि हे ऐकल्यावर कोणासाठी केलंय, नाव घेण्याची गरज आहे का याचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. गाणी काय काय, शब्द काय काय? थाने की रिक्षा. आता हे पझल आहे, कोड आहे का काय तुम्ही बघा. तो आधी सुरुवातीला सांगतोय, मुंबई में एक बड़ा अच्छा डिस्ट्रिक्ट है थाने, वहां से कहानी शुरू हो जाती है. आणि त्याच्या आधी तो एक कहानी सांगतोय, क्या क्या हुआ महाराष्ट्र के पॉलिटिक्स में. पहले बीजेपी से शिवसेना निकल गई, फिर शिवसेना से शिवसेना निकल गई, फिर एनसीपी से एनसीपी निकल गई. म्हणजे हा डेफिनेटली महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलतोय. तो भाजपनं शिवसेनेच्या सोडलेल्या साथीवर बोलतोय, शिवसेना दुभंगली त्यावर बोलतोय, राष्ट्रवादी दुभंगली त्यावर बोलतोय. हा अलीकडच्या काळातली जन्मलेली औलाद हाही अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. सर्रास हिंदीमध्ये औलाद हा शब्द मुलांसाठी वापरला जातो. अलीकडच्या काळात जन्मलेली औलाद असल्यामुळे यांच्या पुरख्यांनी काय केलंय हे यांना माहीत नाही. जसं यांच्या आजोबांनी किती वेळेला आपलाच पक्ष फोडलाय हे यांना माहीत नाही. पाठीत खंजीर हा शब्द यांना माहीत नाही. म्हणजे काँग्रेस आय काढून यस घालायचं काम कोण केलं होतं हे यांना माहीत नाही. त्यामुळं याच्याविषयी फार अज्ञानी माणसं आहे ती. देवा ती काय बोलतायत त्यांना माहीत नाही, त्यामुळे त्यांना क्षमा कर असं म्हणण्याची स्थिती आहे. म्हणजे आधी आय काढली, यस घातलं, पुन्हा यस काढलं, आय मध्ये घातलं, विसर्जन करून टाकलं पूर्ण, हे यांना काही माहीत नाही. त्यामुळे ते यालाच फार मोठी गद्दारी समजतात. आद्य गद्दार कोण होते यांना माहीत नाही. आता जाऊया
हा एकनाथ शिंदेसाठीच कसा होता, नाव सांगितलं नाही या विषयावर. ठाणे की रिक्षा, म्हणजे ठाण्याचे चेहरे पे दाढी, एकनाथ शिंदेना दाढी असते. ठाण्याचा रिक्षेवाला एकनाथ शिंदेच होते. ठाण्याचा रिक्षेवाला दाढी असलेला, आंखों पे चष्मा असलेला. आता ठाणे, रिक्षा, दाढी, चष्मा हे चारही विषय एकनाथ शिंदेना लागू होतात. काय बोलायची गरज आहे? म्हणजे पहिला सगळ्या राजकारणाचा संदर्भ, पुन्हा एकनाथ शिंदेना लागू असलेला संदर्भ, मग गुवाहाटीला जाण्याचा संदर्भ, त्यात ते कभी छिप जाए कभी गुवाहाटी में छिप जाए म्हणतो तो. मंत्री नाही आहे, पुन्हा गुवाहाटी, मंत्री, हे सगळे शब्द एकनाथ शिंदेना लागू होतात. मंत्री नाहीये, दल बदलू आहे, हे सगळे बाप चोरला असं म्हणणारे ते दल बदलू नाहीत. कुणाल कामराने जर असं स्वतःला अपडेट करून घ्यावं, ते दल बदलू नाही आहेत, दल उचलून घेऊन जाणारे आहेत. बदलू कसे असतात? बदलतात ते, इकडून तिकडं जातात ते. त्यांनी पार्टी बदलली नाही, पार्टी घेऊन टाकली आहे. फडणवीस की गोदी में जाए हे कुणासाठी आहे? नाव घ्यायची गरज आहे? हा काय चैत्रगौरीतला नाव घ्यावाला कार्यक्रम आहे? कारण आता चैत्रगौरी येत आहेत महाराष्ट्रात. नाव घ्यावाला कार्यक्रम आहे. हे ज्यांना कळत नाही त्यांना जाऊन सांगा. आदित्य ठाकरे, कुणाल कामराने लिहिलेलं गाणं एकनाथ शिंदेसाठीच लिहिलं होतं, त्याचा राग आला आणि त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाली. असं तुमच्या घरात किती वेळा झालंय? जेव्हा बाळासाहेबांच्या विषयी बोललं जायचं तेव्हा तोडफोड करण्याचे उद्योग किती वेळेला केलेले आहेत. आजकाल तुम्हाला बोलल्यावर कुणी तोडफोड करत नाही, त्यामुळे ती केली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही. इतकंच आपल्या नेत्याला नाव घेऊन कुणी बोलणार असेल तर शिव्या घालणारच की, एवढंच काय. आता या गाण्यावर कॉपीराईट लागणार नाही म्हणून ते दाखवतो. शिंदेंच्यानी हे गाणं केलंय कसं ते ऐका. की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, हाय हाय, अरे ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा लगाए, हाय हाय, एक झलक दिखलाए, कभी भी पक्ष की नींद उड़ जाए, हाय हाय, मेरी नजर से तुम देखो सिर्फ शेर नजर हो आए, अरे ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा लगाए, हाय हाय, मंत्री नहीं वो कॉमन मैन है, हर कोई उन्हें ही चाहे, हिंदुत्व को जिसने छोड़ा उनको सबक सिखाए, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा लगाए, घर परिवार से ज्यादा जनता के साथ नजर हो पाए, हर तकलीफ और हर मुश्किल में एक लाट याद आए, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा लगाए. ऐकलं? खरं गाणं हे आहे. बाकी आदित्य ठाकरे किती खोटं बोलतात हे आपल्या लक्षात आलं असेल. नमस्कार.